Friends, today we are going to discuss about natural, man-made, decomposable and non-decomposable materials. Then the bad effects of man-made materials on the environment and human life in activity sheet number 19 for ninth standard. म्हणजे आज आपण निसर्गनिर्मित पदार्थ, त्यानंतर मानवनिर्मित पदार्थ, विघटनशील पदार्थ, अविघटनशील पदार्थ, त्यानंतर मानवनिर्मित जे पदार्थ आहे त्याचा पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर होणारा परिणाम यांचा अभ्यास करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इयत्ता 8वीमधील 17 नंबरचं जे प्रकरण आहे बघा, मानवनिर्मित पदार्थ, त्याचा संदर्भ घ्यायचा आहे. मॅनमेड मटेरियल्स. सुरुवातीला आपण विघटनशील पदार्थ कशाला म्हणतात ते पाहणार आहोत. डिग्रेडेबल सबस्टन्सेस किंवा त्याला डिकम्पोजेबल सबस्टन्सेस असंही म्हटलं जात असतं. मग डिग्रेडेबल किंवा डिकम्पोजेबल सबस्टन्सेस म्हणजे काय, तर डिकम्पोजिशन मीन्स सेपरेशन. विघटन म्हणजे काय, तर वेगळं होणे किंवा अलग होणे. मग निसर्गामध्ये काही पदार्थ आपल्याला असे आढळून येतात की त्यांचं नैसर्गिकरित्या विघटन घडून येत असतं. अशा पदार्थांना विघटनशील पदार्थ असं म्हटलं जात असतं. सबस्टन्सेस दॅट डिकम्पोजेस नॅचरली आर नोन ॲज डिकम्पोजेबल सबस्टन्सेस. मग आता डिकम्पोजेबल सबस्टन्सेस कोणते ते तुम्हाला माहिती आहेत. तर त्याच्यामध्ये वूड येईल बघा, त्यानंतर कॉटन, हे जे मटेरियल आहे त्यांचं डिकम्पोजिशन हे नॅचरली घडून येत असतं. त्यामुळे त्यांना डिकम्पोजेबल सबस्टन्सेस असं म्हटलं जात असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत द डिझोल्युशन ऑफ ग्लुकोज ऑर शुगर. ग्लुकोज किंवा साखर जे आहे त्याचं विघटन झाल्यानंतर काय होतं, तर वी नो दॅट the separation of the constituents from which sugar is made is called as dissolution of sugar. म्हणजे साखर जी आहे त्या साखर ज्या घटकांपासून बनलेली आहे ते घटक पदार्थ वेगळे करणं यालाच साखरेचं विघटन असं म्हटलं जात असतं. मग ग्लुकोज किंवा शुगर जे आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H12O6. म्हणजे कार्बनचे 6 अणू, हायड्रोजनचे 12 आणि ऑक्सिजनचे 6 असतात. आणि ज्यावेळेस त्याचं विघटन होत असतं, डिसोसिएशन होत असतं, त्यावेळेस त्याचे जे कन्स्टिट्युएंट असतात ते त्याच्यापासून सेपरेट होत असतात. मग त्याचे कन्स्टिट्युएंट कोणते, तर कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत. मग हे जे वेगळे झालेले कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहेत यांचा उपयोग वनस्पती किंवा सूक्ष्मजीव यांच्यामार्फत केला जात असतो. म्हणजे सच सेपरेटेड कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर रियूज्ड बाय प्लांट्स अँड ॲनिमल्स ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे शुगरचं डिसोसिएशन झाल्यानंतर त्याच्यापासून सेपरेट झालेले जे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे त्याचा उपयोग परत वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीवांमार्फत केला जात असतो. आणि निसर्गनिर्मित जेवढे पदार्थ असतात त्या सर्वांचं डिसोसिएशन किंवा डिकम्पोजिशन हे घडून येत असतं. मीन्स ऑल नॅचरल सबस्टन्सेस आर डिकम्पोजेबल. सर्व नैसर्गिक जे पदार्थ असतात ते विघटनशील असतात. त्यांचं नैसर्गिकरित्या विघटन हे घडून येत असतं. त्यानंतर आपल्याला पुढं बघायचं आहे नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस, अविघटनशील पदार्थ. आता विघटनशील कशाला म्हणतात, तर ज्यांचं नैसर्गिकरित्या विघटन घडून येतं. आणि अविघटनशील म्हणजे काय, तर ज्यांचं नैसर्गिकरित्या विघटन घडून येत नाही असे जे पदार्थ आहेत त्यांना अविघटनशील पदार्थ असं म्हटलं जात असतं. म्हणजे सम सबस्टन्सेस डू नॉट डिकम्पोज नॅचरली, दॅट सबस्टन्सेस आर नोन ॲज नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस. ज्या पदार्थांचं
नैसर्गिकरित्या विघटन घडून येत नाही अशा पदार्थांना नॉन डिग्रेडेबल सबस्टन्सेस किंवा अविघटनशील पदार्थ असं म्हटलं जात असतं. मग त्याच्यामध्ये मॅनमेड जे मटेरियल्स आहे त्यांचा समावेश होईल बघा. मग मॅनमेड मटेरियलमध्ये काय येतं तर प्लॅस्टिक्स येतं, ग्लास, थर्मोकॉल. हे जे सबस्टन्सेस आहे दॅट सबस्टन्सेस डू नॉट डिकम्पोज नॅचरली. म्हणजे काच, त्यानंतर प्लॅस्टिक आणि थर्मोकॉल यासारखे काही पदार्थ असे असतात की त्यांचं नैसर्गिकरित्या विघटन हे घडून येत नाही. त्यामुळं काय होतं तर दॅट सबस्टन्सेस ॲक्युमुलेट इन द एन्व्हायरमेंट ॲज दे फॉल अँड ॲक्युमुलेट इन द एन्व्हायरमेंट मेकिंग देम हॅझार्डस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग हे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांचं नैसर्गिकरित्या विघटन होत नसल्यामुळे ते पदार्थ काय होतात तर पर्यावरणामध्ये तसेच साचून राहत असतात आणि त्यांच्यामध्ये सारखी भर पडत राहत असते. त्यामुळं काय होतात तर ते जे पदार्थ आहेत ते वनस्पती आणि प्राणी तसेच इतर जे सजीव असतात त्या सजीवांसाठी ते घातक ठरत असतात किंवा हानिकारक ठरत असतात. अशा पदार्थांना आपण प्रदूषके असं म्हणतो. त्यानंतर आणखीन जर सांगायचं झालं तर इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर मॅनमेड मटेरियल्स टू डिकम्पोज. मग हे जे मॅनमेड मटेरियल्स आहेत प्लॅस्टिक म्हणा, ग्लास किंवा थर्मोकॉल त्यांना त्यांचं डिकम्पोजिशन होण्यासाठी हजारो वर्षाचा कालावधी हा जावा लागत असतो. वेन इट बर्न्स इट रिलीजेस हायली टॉक्झिक सबस्टन्सेस और हायली टॉक्झिक गॅसेस इंटू द ॲटमॉस्फिअर. त्यानंतर त्यांच्या बाबतीत जर आणखी सांगायचं झालं तर असे पदार्थ जर आपण जाळले किंवा त्यांचं जर ज्वलन झालं तर त्या ज्वलनामधून अतिशय विषारी असे वायू हे वातावरणामध्ये सोडले जात असतात. त्यानंतर इट कॉजेस सॉईल पोल्युशन. त्यानंतर हे जे पदार्थ असतात ते जर जमिनीमध्ये पडून राहिले तर त्यामुळे जमिनीचे प्रदूषणसुद्धा घडून येत असतं. स्टायरीन, अ हायली lethal substance in thermocol, can cause leukemia and lymphoma in people who come in contact with thermocol. आता थर्मोकॉलमध्ये असा एक घातक पदार्थ असतो की त्या पदार्थाच्या सानिध्यामध्ये जर व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला रक्ताचा व लिम्फोमा हे जे कॅन्सरचे प्रकार आहेत ते होण्याची शक्यता असते. आणि तो जो पदार्थ आहे तो आहे स्टायरीन. म्हणजे थर्मोकॉलमध्ये असणाऱ्या स्टायरीन या घातक पदार्थामुळे लोकांना किंवा सजीवांना सांगायचं झालं तर कर्करोग हा होऊ शकतो. त्यानंतर आणखी काय सांगता येईल तर डिसीजेस ऑफ आईज, रेस्पिरेटरी सिस्टीम, स्किन, डायजेस्टिव्ह सिस्टीम आर लायकली टू ऑकर. रक्ताचा आणि लिम्फोमा या प्रकारचे कॅन्सर तर होतातच, पण त्याचबरोबर डोळे, श्वसनसंस्था, त्वचा, पचनसंस्था यांचे आजार होण्याची सुद्धा शक्यता असते. त्यानंतर प्रेग्नंट ज्या वुमन असतात बघा त्यांना काय होऊ शकतं तर प्रेग्नंट वुमेन आर ॲट रिस्क ऑफ मिसकॅरेज ॲज वेल ॲज स्किन बर्न्स ड्यू टू द लिक्विड स्टायरीन. गर्भवती ज्या स्त्रिया असतात त्यांना गर्भपात होण्याचा धोका असतो. तसंच द्रवरूप जे स्टायरीन असतं त्यामुळे त्वचा भाजण्याची सुद्धा शक्यता असते किंवा द्रवरूप स्टायरीनमुळे त्वचा भाजू शकते. पीसेस ऑफ ग्लास गो इंटू द रिझर्वायर अँड ॲडव्हर्सली अफेक्ट टू द हॅबिटेट देअर. त्यानंतर काचेचे जे तुकडे असतात ते जर पाण्याच्या साठ्यामध्ये गेले तर त्या ठिकाणी असणारे जो अधिवास आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत असतो. म्हणजे पाण्यामध्ये असणारे जे सजीव असतात, वनस्पती म्हणा किंवा इतर जे प्राणी वगैरे असतात त्यांच्यावर त्या काचेचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे अशा रीतीने आज आपण
विघटनशील आणि अविघटनशील पदार्थ कशाला म्हणतात ते बघितले बघा. त्यानंतर आपल्याला या कृतीपत्रिकेच्या खाली दिलेला जो सराव आहे तो बघायचा आहे. त्या सरावामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. तर पहिला प्रश्न आहे बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स अँड क्लासिफाईंग द ऑब्जेक्ट्स इन द पिक्चर्स ॲज बिलो. तर खाली काही आपल्याला चित्र दाखवलेले आहेत आणि त्या चित्रामध्ये जे काही पदार्थ दिलेले आहेत त्या पदार्थांचं वर्गीकरण आपल्याला करायचं सांगितलेलं आहे. मानवनिर्मित पदार्थ आणि निसर्गनिर्मित पदार्थ. आता चित्राचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला मानवनिर्मित पदार्थ कोणते आहेत आणि निसर्गनिर्मित पदार्थ कोणते आहेत ते लक्षात येतील. मग मानवनिर्मित पदार्थामध्ये जर सांगायचं झालं तर कांगवा येईल बघा, त्यानंतर औषधं येतील, त्यानंतर काचेची जी बाटली किंवा प्लॅस्टिकची जी बाटली त्याचा समावेश हा मानवनिर्मित पदार्थामध्ये होईल. मॅनमेड जे सबस्टन्सेस आहे त्याच्यामध्ये काय काय येतं तर कोंब, त्यानंतर मेडिसिन्स, ग्लास बॉटल, these are included in man-made substances. अँड नॅचरल सबस्टन्सेसमध्ये निसर्गनिर्मित पदार्थामध्ये काय येईल तर प्लॅन्ट्स येतील, फ्रूट्स, मँगो आहे, सॉईल हे कशामध्ये येतील तर नॅचरल किंवा निसर्गनिर्मित पदार्थ म्हणता येईल. त्यानंतर क्वेश्चन सेकंड आहे बघा, मेक अ लिस्ट ऑफ नॅचरल अँड मॅनमेड सबस्टन्सेस इन युअर होम. तुमच्या घरामध्ये आढळणाऱ्या निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित पदार्थांची यादी करायला सांगितलेली. मग आता आपल्या घरामध्ये निसर्गनिर्मित पदार्थ कोणते आहेत किंवा मानवनिर्मित पदार्थ कोणते तर ते आपल्याला सांगता येतील. मग नॅचरल सबस्टन्सेसमध्ये जर सांगायचं झालं तर व्हेजिटेबल येईल, फ्रूट्स येईल, त्यानंतर कॉटन, ग्रेन्स म्हणजे भाज्या, फळे, कापूस, धान्य यांचा समावेश हा निसर्गनिर्मित पदार्थामध्ये होईल. आणि मॅनमेड सबस्टन्सेसमध्ये जर सांगायचं झालं तर ग्लास येईल, कोंब, टेबल, चेअर, पेन, व्हेइकल किंवा या व्यतिरिक्त आपण आणखीनही मटेरियल सांगू शकतो की ज्याचा आपल्या घरामध्ये आपण वापर करत असतो. कांगवा, टेबल, खुर्ची, ग्लास, रबर, पेन, गाड्या हे मानवनिर्मित पदार्थ आहे. त्यानंतर क्वेश्चन थर्ड आहे बघा, चूज वन ॲटम फ्रॉम ईच ऑफ द ग्रुप्स गिव्हन बिलो फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन. म्हणजे पर्यावरण संरक्षणासाठी खाली काही गटामध्ये काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या वस्तूपैकी एका वस्तूची निवड करायची की ज्याच्यामुळं पर्यावरणाचं संरक्षण हे होऊ शकतं. मग त्यात पहिलं विचारलेलं आहे बघा, कागदी पिशव्या, कापडी पिशव्या, प्लॅस्टिक पिशव्या म्हणजे पेपर बॅग्स, क्लोथ बॅग्स अँड प्लॅस्टिक बॅग. आता आपल्याला याच्यामध्ये एकच वस्तूची निवड करायची सांगितलेली, पण या गटातल्या जर वस्तू बघितल्या तर त्या वस्तूमध्ये आपल्याला दोन वस्तू अशा दिसतात की ज्यांचा पर्यावरण संरक्षणासाठी उपयोग होत असतो. मग कागदी पिशव्या ज्या आहेत त्याचा पण उपयोग होतो आणि कापडी पिशव्या ज्या आहेत त्यासुद्धा पर्यावरण संरक्षणासाठी उपयोगी येत असतात. म्हणजे या ठिकाणी चुकून दोन वस्तू देण्यात आलेल्या आहेत, त्या दोन्ही पण तुम्ही लिहून काढू शकता, कागदी पिशव्या आणि कापडी पिशव्या. दुसरं आहे बघा, धातूचा ग्लास, थर्माकोलचा ग्लास आणि प्लॅस्टिकचा ग्लास. मग आता पर्यावरण संरक्षणासाठी निवडण्यात येणाऱ्या एक जी वस्तू आहे तो कोणता येईल तर धातूचा ग्लास, मेटल ग्लास, थर्माकोल ग्लास आणि प्लॅस्टिक ग्लास. याच्यामध्ये मेटल ग्लास याचा उपयोग हा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी होऊ शकतो. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे बघा, आयडेंटिफाय अ डिफरंट वर्ड. आता परत आपल्याला इथं काही शब्द दिलेले आहेत आणि त्या शब्दामधील वेगळा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. त्यातला पहिला आहे कागद, नारळ, सुती दोरा, पॉलिथिन बॅग म्हणजे पेपर, कोकोनट, कॉटन रोप आणि
पॉलिथिन बॅग. आता याच्यामध्ये जर का सांगायचं झालं तर कागद, नारळ आणि सुती दोरा या विघटनशील वस्तू मानता येतील किंवा विघटनशील पदार्थ आहे. आणि पॉलिथिन जी बॅग आहे ती अविघटनशील आहे, त्याच्यामुळं वेगळा घटक येईल पॉलिथिन बॅग. दुसरा आहे त्यामध्ये लाकूड, काच, प्लॅस्टिक आणि थर्माकोल. याच्यामध्ये वेगळा शब्द येईल लाकूड, म्हणजे वूड, ग्लास, प्लॅस्टिक आणि थर्माकोलमध्ये वेगळा जो आहे तो आहे वूड. अशा रीतीने ही कृतीपत्रिका संपली. त्याच्या खालचे प्रश्न वहीमध्ये लिहून काढायचे. थँक्यू.